1973-74चे नवनिर्माण आंदोलन आणि 1975च्या आणीबाणीतील काळे दिवस गुजरातच्या सामान्य जनजीवनासाठी काही लहान सहान घटना नव्हती. अशा महत्त्वाच्या काळात केशवराव गुजरातचे प्रांत प्रचारक म्हणून कार्यरत होते. कारागृहात गेलेल्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबांची आर्थिक चिंता, संघ परिवारातील वेगवेगळ्या घटकांची काँग्रेस सरकारकडून होणारी दडपशाही, भयग्रस्त वातावरण, अशा स्थितीत कार्य करणाऱ्या सर्वांचे धैर्य कायम ठेवणे, लोकशाहीसाठी सुरू झालेल्या संघर्षावर, अशा सर्व बाबी लक्षात ठेवून त्यांनी कुशलतेने सारी परिस्थिती हाताळली. 11 ऑगस्ट 1979 मोरवीतील मच्छू धरण फुटण्याची हृदयद्रावक घटना आजही सर्वांच्या हृदयाचा थरकाप उडविते. पाहता पाहता हजारो लोक मृत्यूच्या विक्राळ दाढेत समावले. मोरवी लगतच्या राजकोटमध्ये संघकार्याचा पाया मजबूत होता. केशवराव प्रांत प्रचारक होण्यापूर्वी राजकोट विभाग प्रचारक होते. त्यामुळे या भागातील कार्यकर्त्यांशी त्यांचा संपर्क, समन्वय चांगला होता आणि त्यांच्यावर केशवरावांचा पूर्ण विश्वासही होता. संघाने मोरवीत सेवा कार्य सुरू केले. देश व जगातील प्रसार माध्यमांनी मोरवीत संघाने केलेल्या कार्याची प्रशंसा केली. या निस्वार्थी सेवेने देशवासीही प्रभावित झाले. याचा परिणाम म्हणजे मोरवी पुनर्निर्माणासाठी देशभरातून मदतीचा ओघ सुरू झाला. केशवराव सेवा व मदत कार्यातच अडकून पडले नाहीत, तर त्यांनी मोरवीच्या पुनर्निर्माणाचे काम हाती घेण्याचा निर्णय घेतला. मच्छू धरण फुटल्याने मोरवी व आजूबाजूच्या परिसरात विनाशाचे तांडव झाले. संघाचे स्वयंसेवक तातडीने मदत कार्यास लागले. आरोग्य सेवा, स्वच्छता अभियान, सडलेल्या व दुर्गंधीयुक्त मानवी व पशु मृतदेहांवर अग्निसंस्कार यासारखी कामे त्यांनी पार पाडली. मोरवी दुर्घटनेनंतर केशवराव जवळपास 3 वर्षे पुनर्निर्माणाच्या कार्यात व्यस्त होते. केवळ गुजरातच नाही, तर संपूर्ण देशाच्या संघ जीवनात मोरवी दुर्घटनेनंतर संघाने केलेले सेवा कार्य पुढे जाऊन संघ संस्काराचे प्रकट संस्थागत रूप झाले. आज देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात कोणतेही नैसर्गिक संकट आल्यास संघ स्वयंसेवक तिथे धावून जातात. एका अर्थाने प्रांत प्रचारक म्हणून केशवरावांची दूरदृष्टी आजही संघ जीवनातील विविध कार्यक्रमांमधील एक महत्त्वाचे सेवा कार्य म्हणून विकसित झाली आहे. संघ कार्याची संपूर्ण रचना व्यवस्थित व नियोजनबद्ध आहे. ढोबळ मनाने संपूर्ण वर्षाचे वेळापत्रक, कार्यक्रमांचा प्रकार, लहान मोठ्या अधिकाऱ्यांचा प्रवास, सारे काही व्यवस्थित प्रकारे चालत राहते. एक समान चालणाऱ्या संघ कार्यात सतत नाविन्य कसे यावे, त्यात कसे प्राण फुंकावे, सतत उत्साह व उत्साहाचे वातावरण कसे निर्माण करावे, यात केशवरावांची विशेषता होती. हेच त्यांचे वैशिष्ट्य होते. केशवराव कुशल संघटक तर होतेच, कुशल योजकही होते. एखाद्या कार्याबाबत आम्ही त्यांच्याशी जानेवारी महिन्यात चर्चा करीत असलो तर त्यांच्या डोक्यात दिवाळीच्या आसपास होणाऱ्या कार्यक्रमांचा विषय चालू असे. जवळपास 8-10 महिने अगोदर ते प्रत्येक गोष्टीचे आयोजन करून, नियोजन करून सहकार्यांना संघटित भावनेने काम करण्यास प्रेरित करत. व्यक्तीमधील एखाद्या गुणाचाही संपूर्ण विकास झाला तरी ती व्यक्ती महान होते. आणि केशवरावांनी तर आपल्या समर्पित जीवनातील अनेक गुण विकसित करून ते संघ कार्याला अर्पित केले. स्वयंसेवक, विस्तारक, प्रचारक यांना मार्गदर्शन आणि उत्साह देत त्यांना कार्यप्रवण ठेवणे आणि सर्वांच्या प्रयत्नांना एक दिशा देणे ही काही लहान सहान बाब नव्हती.
पण त्यांनी हे काम एवढ्या सहजतेने करून दाखविले की मग ते सर्वांना फार सोपे वाटू लागले. ते एक कुशल व्यवस्थापक होते. व्यक्तीतील शक्तींचे व्यवस्थापन सहजपणे करण्यात ते निपुण होते. संघ स्वयंसेवकांना राष्ट्रवादी विचारांचे बळ मिळावे म्हणून त्यांच्यासाठी साधना साप्ताहिक चालत असे. यासाठी जुन्या काळातील ट्रेडल मशीनचा छापखाना होता. पण येथे केशवरावांची दूरदृष्टी व धाडसी निर्णयाने साधनाचा आधुनिक कारखाना व अत्याधुनिक कार्यालय निर्माण झाले. संघाच्या स्वयंसेवकांनी सहकारी चळवळीतून समाजाच्या आर्थिक विकासात सक्रिय भूमिका बजावावी असे त्यांना वाटत होते. सुरतमधील पंचशील सहकारी बँकेची स्थिती दिवसेंदिवस ढासळत होती. केशवरावांच्या व्यापक जनसंपर्कामुळे ही बाब त्यांच्या लक्षात आली आणि त्यांनी तातडीने काही स्वयंसेवकांना या बँकेकडे लक्ष देण्यास सांगितले. पाहता पाहता बँकेचे व्यवस्थापन स्वयंसेवकांकडे आले आणि काहीच वर्षात एक प्रतिष्ठित बँक म्हणून ती नावारूपास आली. केशवरावांना प्रांत प्रचारक म्हणून केवळ 10 वर्षांचा अल्प कालावधी मिळाला होता. पण या लहान कालावधीतही त्यांनी गुजरातच्या संघ जीवनात प्रत्येक स्तरावर आधुनिक पद्धतीने नवी पिढी सक्रिय केली. फारच नवख्या वाटणाऱ्यांनाही त्यांनी त्यांची क्षमता व योग्यतेनुसार जबाबदारी दिली. संघासारख्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या व्यापक पसारा असलेल्या कार्यात फार लवकर व्यक्ती आणि व्यवस्थेत बदल करणे अवघड असते. पण केशवरावांनी आपल्या अल्प कार्यकाळात साचलेल्या व्यवस्थेला तोडून नवी व्यवस्था विकसित करण्याचे धाडसी काम केले. काशीच्या विद्वान कुटुंबातील हे अपत्य गंगेच्या पवित्र प्रवाहात त्यांनी बालपण घालविले. त्यांचे संपूर्ण कुटुंब संघ समर्पित होते. त्याग करण्याची स्पर्धा असावी असे त्यांच्या कुटुंबातील वातावरण होते. अशा उच्च संस्कारात गुजरातला आपली कर्मभूमी करणाऱ्या गंगा मातेच्या सान्निध्यात खेळलेल्या वाढलेल्या केशवरावांचा पार्थिव देह 2 मार्च 1981 रोजी साबरमतीच्या तीरावर पंचमहाभूतात विलीन झाला. काशीची गंगा गुजरातच्या सागरात सामावली. कुशल संघटक कुशल योजक कुशल संघटक कुशल योजक कर्मभूमिशी एक रूपते कर्मभूमिशी एक रूपते शोध परिवर्तन महतीचे शोध परिवर्तन महतीचे व्यूहरचना कामाचा प्राण कुशल संघटक कुशल योजक कुशल संघटक कुशल योजक संघटनाचे शास्त्र शिकावे एकनिष्ठता समर्पितता संघटनाचे शास्त्र शिकावे एकनिष्ठता समर्पितता संघ समाजाची समरसता संघ समाजाची समरसता दूरदृष्टीयन गतिशीलता कुशल संघटक कुशल योजक कुशल संघटक कुशल योजक सतत विकासा कार्य करावे स्नेह स्पर्श परिवारा भावे सतत विकासा कार्य करावे स्नेह स्पर्श
परिवारा भावे गुणाकार संपर्क प्रवासे गुणाकार संपर्क प्रवासे मजबूती ये संघाचा पाया कुशल संघटक कुशल योजक कुशल संघटक कुशल योजक. हा लेख नरेंद्रभाई मोदी यांनी लिहिलेला आहे. या लेखाचा मराठी अनुवाद रवींद्र दाणी यांनी सादर केलेला आहे. हा लेख मला अमेय प्रकाशनच्या ज्योतिपुंज या ग्रंथातून प्राप्त झालेला आहे. मिलिंद रहाटगावकर, मला जे जे भावते ते सर्व या यूट्यूब चॅनलवरून प्रसिद्ध झालेला हा लेख सादरीकरण श्रद्धांजली गीत आपल्याला आवडला असेल तर लाईकचं बटन दाबा, शेअरचं बटन दाबून हा लेख संघाच्या स्वयंसेवकांना, संघाच्या समर्थकांना आणि समाजातील संपूर्ण सज्जन शक्तीला आपण पाठवावा ही विनम्र विनंती करतो. मूर्तिमंत तुझ समान हो दे, तुझ समान हो दे. येत शरण तव पदास देश कार्य वीरमुदे, देश कार्य वीर